सर्व अक्षर मित्रांना पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते अक्षर मित्रांचं। आज आपण होळी या विषयावर अक्षरलेखन करणार आहे। अशा आपण रंगीत खडू घेतलेले आहेत। हाय कंपनीचा हा खडूचा बॉक्स आहे आणि त्याचबरोबर हा कोरसचा पांढरा खडू आहे। असे हे खडू आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। खडूचे रंग पहा अशा प्रकारे आहेत। ऑनलाइन भेटत असतील तर ऑनलाइन घ्या। आपल्याकडे काय ते भेटत नाहीत। माझ्याकडे जेवढे शिल्लक होता त्याच्यामधले मी हे आपल्याला हे करतोय। सध्या याचं प्रोडक्शन बंद आहे, तरी हे जेवढे माझ्याकडे उपलब्ध आहेत ते आहेत। त्याशिवाय आपण काय करा की असे जे खडू आहेत ते खडू किंवा आपण सॉफ्ट पेस्टल म्हणून असतात मिळतात कॅमलच्या, ते वापरू शकता। त्याचा मी एक व्हिडिओ छानपैकी बनवेन पुन्हा। चला ठीक आहे। आज आपण या ठिकाणी या पूर्णपणे काळ्या फळ्यावर आपण या रंगीत खडूच्या माध्यमातून होली हा शब्द लिहिणार आहे। पहा आपण इथं मी आता ॲक्च्युली तशी एक रेष आखायला पाहिजे होती, परंतु मी काही एक रेष किंवा दोन डबल लाईन्स मी टाकलेल्या नाहीत। आपल्याला होली हा शब्द फ्री हँड लिहायचा आहे, त्यामुळं आपण इथं देवनागरी हा फॉन्ट वापरणार आहे। बघा पहिल्यांदा आपण हा रंग घेतलेला आहे तो केशरी। आपण याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरणार आहोत। नंतर याला आपण मॉडिफाय पण करणार आहे। पहा देवनागरी अक्षर लेखन करणार आहे। हा खडू तुटला म्हटल्यानंतर लगेच आपल्याकडे अशाच प्रकारचा एक तुकडा पण लगेच तयार असायला पाहिजे, म्हणजे आपलं जे अक्षर लेखनाचं जे कंटिन्युअसली काम आहे ते काम पुढे चालू राहील। आपण या ठिकाणी ह जे आहे ते हा जो भाग आपल्याला जो मिळालेला आहे त्याला आपण थोडंसं अलंकारिक करणार आहे। पहा होली आपल्याला याला रंगीबेरंगी पण करणार आहे। इथं पण आपण थोडासा त्याला जो मात्रा आहे तो ही मात्रा आपण देऊया। होली आता हो आपण लिहिलेला आहे। आता ली जे आहे ते आपण जरा वेगळ्या खडून लिहू। आपण इथं हिरवा खडू घेतलेला आहे। इथं पण आपल्याला जे लचं जे आहे ते आपल्याला इथं थोडंसं अलंकारिक करायला येणार आहे, आपण करूया। होली हा असा आपण होली शब्द लिहिलेला आहे। आता यानंतर आपण काय करतोय की याला आपल्याला थोडंसं रंगीबेरंगी करणार आहे। मग आता ह्याला हा जो नारंगी रंग आहे याला नारंगी रंगाला दुसरा सेम म्हणजे त्याला खालचा रंग किंवा त्या जो चढत्या क्रमाचे जे रंग असतात त्याच्यामध्ये हा लाल रंगाचा आपण खडू घेतलेला आहे, त्याला आपण शेड मारूया। त्यानंतर याला पिवळा पण आपल्याला पुन्हा नंतर लाईटसाठी आपण वापरणार आहे। पहा त्यानंतर आपण होली रंगीबेरंगी हे आपण करून दाखवणार आहे। आता इथं आपण आणून ठेवलेलं आहे, आपल्याला थोडंसं याच्यामध्ये बनवायचं आहे, म्हणजे आपल्याला अलंकारिक थोडंसं आपण करून दाखवायचं ते। बघा आपण हे शेड म्हणजे डार्क कलरची थोडीशी वापरलेली आहे अशा प्रकारचा। आता याच्यामध्येच आपण लगेच याच्यासाठी पिवळा रंग आहे तो पिवळा रंग पण आपण जे लाईट्स आहेत ते लाईट्स आपण करायचं। असा पकडायचा खडू, उभा असा धरून पकडायचा नाही, असा धरायचा, म्हणजे याचे जे कट्स असतात आडवा असा खडू धरला पाहिजे। जे लाईट्स म्हणजे हा जो कट आहे हा शार्प कट येईल आपल्याला ब्रश सारखा। पहा हा ब्रश सारखा आपल्याला इफेक्ट येईल तर असा पहा। आपण पुन्हा याला थोडंसं अलंकारिक आणखी आपण करणार आहे। लाईटचं जे आहे ते लाईट इफेक्ट्स जो आहे तो आपण काय करायचा समजून घ्यायचा। वरच्या बाजूनं लाईट पडली असं आपल्याला गृहीत धरायचं आहे, त्यामुळे खालच्या बाजूला त्याची शॅडो आहे, सावली आहे। पहा हा होली हा शब्द आपल्याला हो
असा झालेला आहे. यानंतर आपल्याला पुढचा ह्याच्यामधलाच आता ली आपल्याला घ्यायचा आहे. लीमध्ये थोडा हिरवा रंग असल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये निळा वगैरे हा रंग वापरायचा. आपण निळा वापरूया वरच्या बाजूला म्हणजे लाईटसाठी, आणि शेडसाठी आपण हा जांभळा खडू वापरूया. पहा, आपल्याला रंगांचं ज्यावेळेस आपण जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. हे उलट्या बाजूने घेतोय कारण की तुम्हाला इथं दिसायला पाहिजे. असं जर घेतलं की हात आडवा येतो याच्यामध्ये. चला, हा पण आपल्याला थोडंसं अलंकारिक करायचा आहे. आपला जो लाईट शेडचा भाग आहे तो लाईट शेडचा भाग झालेला आहे. आता यानंतर आपण जांभळ्या रंगानं शाडो आपण देणार आहे. सावली थोडक्यात त्या अक्षरांवर आलेली पहा. उलट्या बाजूला म्हणजे या टोकाकडून आपल्याला तो कट द्यायचा. पहा, आणि हा खालच्या बाजूचा. आता हा आपला होली हा शब्द तयार झालेला आहे. आता इथं पण आपल्याला हे करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे, आणि निळा इकडची लाईट, आणि जो डार्क आहे तो ह्या डार्कला म्हणजे ह्याला सावलीला आपण असा केलेला. आता हा जो भाग आहे याला आपण थोडंसं आपल्या पद्धतीनं, आपल्याला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीनं आपण त्याला पुढं वाढवूया. याला सुद्धा आपण जो कट आहे त्याचा देवनागरीचा, ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारे वेगळ्या पद्धतीचा अँगल वापरायचा नाही, कारण की त्याच्यामुळे काय होईल, तो कट आहे तो कट होऊन जाईल वेगळा. आता इथं आपण नारंगी वापरला होता, तर तो नारंगी आपण इथं वापरूया. अशा प्रकारे आपल्याला जे योग्य प्रकारे जे आहे ते योग्य प्रकारे कसा दिसेल. आता इथला जो कर्व आहे तो कर्वच आला पाहिजे असा. मग ते आपण वेगवेगळ्या कलरच्या माध्यमातून आपण दाखवू शकतो. पहा, आता लाईट पण आपण मारून घेऊया. याच्या इथं पण लाईट मारून घेऊया. असा होऊन जाईल. इथं पण आपल्याला आणखी काय करता येते, तर वेगवेगळा रंग वापरू शकतो आपण. आता याच्यामध्ये आपल्याला जो शाडो आहे ते आपण असं वापरूया, आणि वरच्या बाजूनं जे लाईट इफेक्ट आहे त्या बाजूला आपण निळा रंग वापरूया. असा आलाय. मग आता ह्याच्यामध्ये अजून आपल्याला पिवळ्याचा ह्याच्यामध्ये सुद्धा वापर करायला येतो, कारण की हिरवा रंग आहे, पिवळा त्याच्या जवळचा रंग आहे, त्याच्यामध्ये आपण अशा लाईन्स टाकू शकतो. अशा प्रकारे इकडे टाकूया, इकडून पण असं घेऊया, वरून पण घेऊया, इथं पण घेऊया असं, आणि इथं पण आपल्याला हे टाकता येतंय. आता हे अशा प्रकारचं आपल्याला बनवता येईल. आता याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे रंग भरायचे आहेत, म्हणजे रंगाचं थोडंसं दाखवायचं आहे. आता आणखी आपल्याला याच्यामध्ये पांढरा रंग आपण थोडासा लाईन जर टाकली तरी आणखी आपल्याला तो उठावदर्शक दिसेल.
असं याच्यामध्ये पण आपण थोडंसं टाकूया, म्हणजे वेगवेगळ्या रंगांचं आपल्याला इथं मिश्रण पाहायला मिळेल. वरच्याही बाजूला करूया आणि वरची जी शिरोरेखा आहे त्या ठिकाणी आपण असं करूया, म्हणजे लाईटचा प्रकाश वगैरे जो पडलेला असतो तशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. आता रंग होली आहे, होलीच्या ह्याच्यामुळे आपल्याला ह्याला थोडंसं बॅकग्राऊंड पण आपल्याला देता येईल. जर द्यायचं असेल तर त्या ह्याच्या अनुषंगानं, म्हणजे आपल्याला जे रंग आहेत, रंगपंचमीचं जे विषय आहे त्या विषयानुसार आपल्याला बॅकग्राऊंड आपल्याला देता येईल. अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड देऊ शकता. जिथं आपल्याला चान्स आहे त्या ठिकाणी आपल्याला हे अशा प्रकारचं होलीचं जे बॅकग्राऊंड आहे ते होलीचं बॅकग्राऊंड आपल्याला देता येईल. वेगवेगळ्या प्रकारचे रंग वापरून असं हे असा हा होली शब्द आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझा हा यूट्यूब चॅनल पाहताय आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचवताय. धन्यवाद.